नागपुरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पाचपावली पोलिसांना मोठे यश आले आहे. तब्बल 63,99,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी आणखीन एका जुन्या घरफोडीची कबुली दिल्याने अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फिर्यादीच्या भावाचे कुटुंब राजस्थानमधील खाटूश्याम मंदिर येथे दर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूम मधील कपाट आणि लॉकर फोडून सोने चांदी तसेच रोख रक्कम लंपास केली होती. घटनेनंतर पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. चौकशी दरम्यान आरोपींकडून तब्बल 59,12,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच आरोपींनी 10 महिन्यापूर्वी लष्करी बाग परिसरातील आणखीन एका घरफोडीची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील जवळपास 4,87,000 रुपयांचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले. दोन्ही गुन्ह्यातील मिळून तब्बल 63,99,420 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाचपावली पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्यामध्ये जे रेकॉर्डवरचे 2 गुन्हेगार आहेत, यश बनसोड आणि अंशुल वाकडे, यांनी ही चोरी केल्याचं, घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाचे इन्चार्ज माझगावकर, त्यांची डीबी टीम यांनी त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा तपास केला आणि त्यामध्ये दोघांना अटक करून त्याच्यामध्ये जवळपास 64 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे. और संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याकडून आणखीन एक घरफोडी ज्याच्यामध्ये 34 ग्रॅम सोनं त्याच्यामध्ये गेलेलं होतं, ते पण आम्ही पूर्णपणे रिकव्हर केलेलं आहे. ज्याने असं एकूण जवळपास 64 ते 65 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आपण रिकव्हर केलेला आहे. जवळपास गेल्यापैकी पूर्ण मुद्देमाल आम्ही या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे. याच्या अनुषंगाने एक मोठे घरफोडी या ठिकाणी उघडकीस झालेली आहे. सर, यांचा मोडच काय होता आणि यांचा मोडच असाच आहे की बंद जे घरं असतील ते घर फोडणे, तसंच घरावरून चढून घराचे पत्रे काढून त्यामधून चोरी करणे हे यांची मोडच आहे. रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्याच्यामध्ये वारंवार ते गुन्हे करतात. त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावरती यापूर्वी कारवाई केलेली आहे, यापूर्वी अटकही केले आहेत. जसे ते जेलमधून सुटतात पुन्हा तेच घरफोडी करतात. दारू पिण्याच्या व्यसनेच्या आहेत, इतर त्यांना व्यसन आहे, त्या अंमलाखाली राहून ह्या चोऱ्या केल्या जातात. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पाचपावली पोलिसांनी घरफोडीच्या 2 गंभीर गुन्ह्याची उकल करत आरोपींना गजाआड केले आहे. मोठ्या प्रमाणात मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.